हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मिक्रेशन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी वुलन रांगोळी बनवायला घेतो आहे. मॅट रांगोळी आहे, ही बनवायला सुरुवात करूया. आणि हे मी पूर्ण डिझाईन कसं काढायचं इथपासून तुम्हाला शिकवते आहे. कारण तुमच्याकडे एकदा डिझाईन तयार असलं की तुम्ही वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये तुम्ही ही रांगोळी तयार करू शकतात. आणि मुख्यतः वुलन मॅट रांगोळीमध्ये डिझाईन काढणं हाच मोठा टास्क असतो. आणि एकदा डिझाईन तयार झालं की तुम्ही वुलन मॅट ही इझिली बनवू शकतात कार्बन पेपरने कॉपी करून. सो आता आपण ही वुलन मॅट बनवायला घेतो आहे. त्यामुळे ह्याला सगळं साहित्य हे वुलन मॅटचं लागणार आहे. ग्लू गन आहे, त्यानंतर फेदर वूल आपण घेतलेली आहे, कात्री आपण घेतलेली आहे. ही आता हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळं घेऊ शकतात. मी हे कलर्स घेतले, तुम्ही वेगळे कलर्स घेतले तरी चालणार आहे. आता त्याचप्रमाणे आपण हे जी डिझाईन आहे की नाही, हे जे डिझाईन आपण काढलेलं आहे त्या डिझाईन काढायला बघा, हे अशा पद्धतीने मी हे डिझाईन काढून घेतलेलं होतं कागदावरती. आणि ते तसंच मी बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे असं डिझाईन मी इथे काढलं आणि त्याचप्रमाणे मी खालच्या साईडचा पण एक कागद तयार करून घेतला होता. म्हणजे 2 कागद मी इथे तयार केले. हा एक कागद आणि एक खालचा कागद, सो दॅट मला ते मिळेल. मग त्याचप्रमाणे मी ते डिझाईन पण तसंच मी काढून घेतलेले आहेत 2 डिझाईन्स. एका बाजूने, एक बाजूने. एक बाजू तीच बाजू तुम्ही उलट्या बाजूने ठेवलं तरी तुमचं तयार होतं. म्हणजे एकच डिझाईन जरी तुम्ही काढलं हे, तरी उलट आणि सुलट केलं की तुमच्याकडे तयार होऊन जातं. तर हे डिझाईन तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला मी काढायला शिकवते आहे आणि मगच ते होईल. त्यासाठी आता मी 2 ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, कारण तुम्हाला अगदी ईझी मॅनरने मी दाखवणार आहे. 2 प्लेट घेतल्या आहेत, कागद घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे एक पट्टी आणि पेन्सिल घेतलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगते आहे. कार्बन पेपर अर्थातच नंतर आपल्याला ट्रेस करायला लागेल, म्हणून मी घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट जरी मटेरियलवरती घेतलं की बेस मटेरियल तुमचं जे आहे ते तुम्ही घेतलं त्याच्यावरती तरी देखील ते चालणार आहे. आता मी डिझाईन कसं काढायचं हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते आहे, एक सरळ रेष मारून घेते आहे. ती तुम्ही साधारणतः 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर मारून घेतली सरळ रेष तरी देखील चालणार आहे. त्यानंतर त्या रेषेवरती साधारणतः मध्यभाग घेऊन, म्हणजे सपोज तुम्ही आता 26 सेंटीमीटर घेतली तर 13 सेंटीमीटरच्या वरती मी बरोबर एक 23 सेंटीमीटरची अशी रेष काढून घेते, उभी रेष. ही उभी रेष अशी काढून घेते आणि मग त्याच्यानंतर मग मी काय करते, ही आहे माझी 26 सेंटीमीटर, ही आहे माझी 23 सेंटीमीटर, 23 ते 24 सेंटीमीटर, 23 सेंटीमीटर मी रेष काढून घेतलेली आहे सरळ रेष. मी परत एकदा सांगितले, ही झाली माझी 26 सेंटीमीटर आणि ही वरून 23 सेंटीमीटर. अशा पद्धतीची रेष काढून घेतल्यानंतर मी काय करते, ही जी माझी थाळी घेतलेली आहे ती साधारणतः 23 ते 24 सेंटीमीटरची मी घेतलेली आहे. आता तुम्हाला किती उंच तो कुयरीचा आकार हवा आहे, त्याच्यानुसार तुम्ही ती रेष घ्या. आता मी तिथे 23 सेंटीमीटर घेतली आणि मी बरोबर हे जे आहे ना, मध्यभाग नाही येऊ द्यायचा आहे. थोडासा एका साइडला यायला पाहिजे. म्हणजे एक बाजू जरा जास्त आणि एक बाजू जरा कमी व्हायला पाहिजे. जी कमी बाजू आहे ना, तिथून मी अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. अर्धं यायला नाही हवं. अर्धं एका बाजूला जास्त ठेवायचं आणि जर कमी बाजू, आणि असा अर्ध गोल मी बरोबर इथे काढला. आता हा अर्ध गोल काढल्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची. तिची पण आहे ना, त्याच खालची जो बिंदू आहे की नाही, हा जो खालचा बिंदू आहे ना, इथूनच मी काय करते आहे, आता हे मी 23 सेंटीमीटर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 23 सेंटीमीटरच्या रेषवरती मी बरोबर हा अर्धा गोल काढून घेतलेला आहे. मी ती प्लेट लिहून टाकली की 23 सेंटीमीटर घेतलेली आहे. तुमच्यासाठी म्हणून मी सांगते आहे. आणि त्याच तिथेच मी आता छोटी प्लेट घेतली आणि ती पण मी साधारणतः ही 14 सेंटीमीटरची प्लेट मी घेतलेली आहे ती, आणि मोठी जी आहे ती 23 सेंटीमीटरची प्लेट होती. आता त्याच्यानंतर मी काय करते आहे, बरोबर ती जी 14 सेंटीमीटरची जी प्लेट आहे ती जी वरती अर्धा गोल जो आलेला आहे त्याच्या तिथे मी ठेवते आणि तिथून मी खालनं रेष अशी काढून घेते आहे गोल. बघा, हा वरचा जो गोल आहे तिथे आला, निम्मा आला होता आपला सरळ, तिथून पुढे हे मी करून घेतलेलं आहे. आणि मग आहे ना, बरोबर ही जी सरळ रेष आपण जी काढलेली होती की नाही, तिला मी 7 सेंटीमीटर वरती ही अशी खूण केली. 9 सेंटीमीटर किंवा 7 सेंटीमीटर अशा 2 खुणा केल्या आणि ही रेष मी काढून घेतलेली आहे, सरळ रेष. आणि आता बरोबर जे आलेलं आहे ना, मी तो गोल जो आहे तो अशा पद्धतीने इथे मी जॉइन करून घेते आहे. बरोबर 7 सेंटीमीटरची रेष, मी 7 सेंटीमीटरवरती रेष काढली. बघा, आता मी त्यालाच दुसरी खालती एक पॉइंट घेतलेला होता, तिथे मी अजून थोडंसं करून ही अशी रेष मारून घेतलेली आहे. म्हणजे बरोबर त्याची आतली साईड जी आहे ती क्वेरीची ती आली माझी. आणि अशी आल्यानंतर मी काय केलंय, हे बरोबर असं इथे खालती खालच्या पॉइंटला मी जोडते आहे.
आता खालती बरोबर अशा पद्धतीने हाताने मी जोडला आहे आणि आता बरोबर तो जो कर्व आहे ना, तो मी असा आतमधल्या साईडला घेते आहे. हे जे आहे ते आतमधल्या साईडला मी तो कर्व करून घेईल. हा जे मधला डिस्टन्स आहे ते 2.5 सेंटीमीटरचं मी ठेवलं. साधारणतः तो तिथे येईल. आता हे तुमच्या समोरच काढते आहे मी. म्हणून मी सांगितलं या 2 मधल्या जे गोलामधलं ते 2.5 सेंटीमीटर आहे. आता हे मी फक्त इथे जॉइन करून घेते. हे अशा पद्धतीने हे इथे असं जॉइन केलं मी. दुसरं छोटंसं झाकण घेऊन तुम्ही असं जॉइन केलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही हातानेच जरी केलं तरी देखील चालणार आहे हे. हे जे जॉइन करण्याचं आहे हे तुम्ही हातानेच जरी जॉइन केलं तरी देखील हे चालेल किंवा दुसरं जरी घेतलं तुम्ही झाकण छोटंसं तरी देखील चालेल. एका आपल्या छोटे-छोटे डब्बे असतात त्याच्या झाकणाने हे जनरली होतं आणि हे अशा पद्धतीने काढून हे मी इथे जॉइन केलं. बस झालं. ही कोयरीचा आकार हे असा झालेला आहे. आता आपल्याला खालची जी कोयरी काढायची आहे त्याचा आकार आपण आता बघूया. ही कोयरी तुमची तयार झाली वरची अशा पद्धतीने आणि आता तुम्ही खालच्या कोयरीवरती येणार आहे. आता खालच्या कोयरीसाठी मी काय केलं, छोटं झाकण जे घेतलेलं होतं ते घेतलं आणि तिथे मी अशा अर्धी परत हे करून घेतलेली आहे. परत ह्या अर्ध गोल काढून घेतलं मी. अर्ध गोल नाही म्हणता येणार, असा उभा आकार जो आहे तो काढून घेतला आणि बस हे असं जॉइन केलेलं आहे. बस झालं, फिनिश, जॉइन. त्याला परत हाच आकार मी इथे दिलेला आहे अशा पद्धतीने. हे आकार देणं जे आहे ना तेच महत्वाचं आहे. इंजिनिअरिंगला लागणारं जे साहित्य असतं की नाही त्यातही हे असतं. पण आपल्या झाकणांनी हे पटकन तयार होणारे आहेत हे दोन्ही पण आकार. आता हे तुम्हाला दोन्ही गुऱ्यांचे आकार मिळणार नाहीत तर फक्त मी साइडच्या जे पाकळ्यांचा आकार आहे ना, आता ते पुढे मी देऊन घेते. ज्या साइडच्या ज्या 4 पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचा आकार मी आता काढून घेते. आता त्या पाकळीचा आकार करण्यासाठी मी एक कागद घेते. आता एक मी कागद घेते आणि त्या कागदावरती मी ही जी रेष आहे की नाही ही सरळ रेष अशी काढून घेते. त्या छोट्याशा कागदावरती मी एक 7 सेंटीमीटर 7.5 सेंटीमीटरची एक रेष काढून घेतली आणि ह्या 7.5 सेंटीमीटरला मी ही सरळ रेष खालती काढलेली आहे अशा पद्धतीने. आणि आता नेहमी मी तुम्हाला म्हणते तसं तिथे बरोबर हा फोल्ड घेतला आहे. असा फोल्ड मारून घेतला मी आणि एका बाजूने मी फक्त पाकळीचा आकार देते आहे बघा. हा असा आकार दिला आणि तिथे कट करून घेणार मी ती पाकळी. फक्त एका बाजूने असा आकार दिलेला आहे आणि मी आता ती पाकळी बरोबर ते मध्ये रेष मारल्यानंतर मध्ये घडी केल्यानंतर सॉरी रेष नाही घडी केल्यानंतर मी असं कट करून घेते. अशा पद्धतीने कट केल्यानंतर मला ती पाकळी मिळते आणि मग ती पाकळी मिळाल्यानंतर खालचं टोक मी सरळ एका त्या रेषेमध्ये कट करून घेतलेलं आहे. म्हणजे खालची रेष मला सरळ मिळेल. आता मी हे अशा पद्धतीने ठेवत जाते सो दॅट मला एका बाजूचा जो आकार आहे की नाही तो अगदी परफेक्ट मिळेल आणि दुसऱ्या बाजूचा आकार जो आहे तो मी तिथे खालती जॉइन करून घेईल. अशा पद्धतीने ही पहिली पाकळी झाल्यानंतर आता मी दुसरी पहिली पाकळी मी करून घेतली आणि मग मी हे जॉइन करून घेतलं. ही पहिली पाकळी झाली माझी. त्यानंतर मग मी दुसरी पाकळी घेते. कारण माझं मगाशी खालती बरोबर अशा पद्धतीने जॉइन केलं. तर त्याचप्रमाणे मी वरती परत दुसऱ्या पाकळीसाठी ठेवलेलं आहे. दुसऱ्या पाकळीला पण तेच करा. त्याच्यावरनं असं गोल फिरवायचं बरोबर आणि मग खालती हे अशा पद्धतीने जॉइन करायचं. त्याचप्रमाणे तिसरी आणि चौथी पाकळी देखील आपण काढून घ्यायची आहे वरच्या दोन्ही साईडला. बघा हे असंच करते. वरच्या बाजूने मी हे करून घेते असं आणि खालती ते बरोबर खालच्या बाजूने ते जॉइन करते आहे. त्याचप्रमाणे चौथी पण पाकळी इथे काढून घ्यायची आहे की आपलं डिझाइन तयार झालं. या चारी पाकळ्या आणि मुख्य डिझाइन तुमचं तयार झालेलं आहे आता. आता हे एकच तुम्ही काढल्यानंतर दोन्ही उलट-सुलट बाजूने वापरू शकतात किंवा तुम्ही दुसरं जरी काढायचं म्हटलं तरी देखील चालू शकतं. आता ही जी पाकळी घेतली ती 7.5 सेंटीमीटरची मी मधली लेंथ घेतलेली होती. आता अशा पद्धतीने हे मी हे मुद्दामून तुम्हाला दाखवते आहे. असं केल्यानंतर हे सगळं लिहिलेलं आहे बघा याच्यावरती आणि हे जरा एनलार्ज करून तुम्ही बघून घ्या आणि हे झाल्यानंतर मग आपण कट करून हे घेऊया. आता इथे मी तुम्हाला अजून एक करून घेतलेलं आहे तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. पण तुम्ही हे एकच केलं असेल आणि आपण उलट आणि सुलट बाजूने हे वापरू शकतो, एकच तयार केल्यानंतरही. आता हे केल्यानंतर आता आपण कट केल्यानंतर
कार्बन मटेरियल घ्यायचं आणि कार्बन घेऊन आपण जे डिझाइन आपण घेतलेलं आहे, ते बरोबर बेस मटेरियल जे आपण घेणार आहोत, बेस मटेरियल तुम्ही रेक्झिन घ्या. मी इथे रेक्झिन घेतलेलं आहे. ते बेस मटेरियलवरती बरोबर ठेवायचं आणि ट्रेस करून आपलं डिझाइन हे आपण घ्यायचं आहे. ट्रेस करून घेतल्यानंतर आता एक मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, की एकदा डिझाइन तयार झालं असलं, की आपल्याला पुढचं सगळंच करता येतं आणि अगदी ईझी होतं. पुढचं फक्त तुम्ही कलर कॉम्बिनेशन टाकत जा वेगवेगळे, की तुमचं डिझाइन तयार होतं. तर ह्यावेळेस हे अगदी डिटेल मी सांगितलं आहे, की अशा पद्धतीने कार्बन पेपर ठेवून तुम्ही मुख्य रेयॉनवरती रेक्झिनवरती तुम्ही हे काढू शकतात आहे किंवा तुमचं जे तुम्ही बेस मटेरियल घ्याल त्यावरती तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही हे ट्रेस करून घेऊ शकतात. आता हे मी मुद्दाम दाखवलं कारण मला बऱ्याच मैत्रिणी विचारतात, की डिझाइन काढल्यानंतर आत ते कसं करायचं? तर असा कार्बन पेपर ठेवून तुम्ही हे डिझाइन तयार करू शकतात. आता हे मी या बाजूला आता तेच सपोज मी इथे एकच डिझाइन नाही 2 डिझाइन तयार केले. पण तुमच्याकडे हे एकच तयार असेल, तर खालचं काढायचं आणि मग वरचं अशा पद्धतीने परत वरती ठेवायचं आणि काढायचं आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे 2 केलेले आहे. तुम्ही हे एकच केलं आणि उलटं ठेवलं तिथे वर गेल्यानंतर खालचं डिझाइन काढून झालं, मग वरती डिझाइन परत उलटं ठेवून काढायचं आहे. असं केलं तरी तुमचं होतंय. बघा परत हे मी वर ठेवलं, परत ते खालचं वरती ठेवलं. अशा पद्धतीने मी हे सगळं ट्रेस करून घेतलेलं आहे डिझाइन आणि ट्रेस करून झाल्यानंतर आपलं पुढचं वूलन मॅट लावणं सुरू झालेलं आहे. वूलन मॅटसाठी वूल लावणं सुरू झालं. आता त्याच्यासाठी अर्थात नेहमीप्रमाणे मी फेदर वूल घेतलेली आहे. ग्रीन कलरचं फेदर वूलने मी सगळी आउटलाईन पूर्ण करून टाकते आहे. म्हणजे मी ग्लू गनचा वापर करून ही पूर्ण आउटलाईन ग्रीन कलरच्या फेदर वूलने करते आहे आणि त्याचप्रमाणे जे माझ्या क्वेरी आहेत ना, त्या सगळ्या मी पूर्ण ज्या आहेत त्या ग्रीन कलरने तयार करते आहे. आता तुम्ही इथे तुम्हाला हवं त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे तयार करू शकतात. मी आता हे ग्रीन कलरची क्वेरी घेतलेली आहे. तुम्ही डार्क जांभळ्या कलरची पण घेऊ शकतात आणि मग हे वेगवेगळ्या आकारामध्ये इथे तयार होऊ शकतं. तर आता तुम्ही हे डिपेंड तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सगळं काही घेऊ शकतात. तर आता बघा मी डिझाइन केल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे तयार करू शकतात. तर तसं नक्कीच तुम्ही तयार करा. आणि डिझाइन का करायला शिकवते कारण तेच मुख्य असतं वूलन मॅट रांगोळीचं आणि एक डिझाइन तयार करायला झालं, की तुमच्यासाठी खूप छान असतं. बरं लोकं याचा देखील बिझनेस करतात. म्हणजे तुम्हाला याचा बिझनेस जरी करायचा म्हटला, की ट्रेस करून देणार मी हे डिझाइन, तर तुम्ही याचं देखील बिझनेस तयार करू शकतात. कटआउट असे तयार करून तुम्ही हे विकू शकतात. आणि हे कटआउट्स करायला काही फार वेळ लागला नाही. बघितलंच असेल तुम्ही साधारणतः 10 ते 15 मिनिटं हे लागतात आहे तयार करायला. तर अशा पद्धतीने आता मी पुढे सुरू करते आहे. आणि वूलन मॅट बिझनेस असेल तुमचा तर तुम्ही हे असे जे टिप्स आहेत ना याच्यासाठी ह्या लक्षात ठेवा, की आधी आउटलाईन करून घ्यायची, मग मधलं भरायचं सो दॅट आहे ना त्याला फिनिशिंग जे आहे ना ते खूप छान येतं. त्यामुळे आधी आउटलाईन करून घ्यायची आणि मग मधलं भरत जायचं आणि ह्या ज्या छोट्या-छोट्या टिप्स आहे हे लक्षात ठेवा. आता हे ग्रीन कलरने मी हे सगळं भरून घेते आहे आणि मग मी पुढे पाकळ्या करायला लागते. बघा हे ग्रीन कलरने मी सगळं तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता हे ग्रीन कलरचं झाल्यानंतर पुढे मी आता काय करते खालची जी क्वेरी आहे ती पण मी भरून घेते आणि त्याचप्रमाणे मी पाकळ्या पण भरून घेणार आहे. आता पाकळ्या करायला मी हे 3 कलर कॉम्बिनेशन घेते आहे. पिंक, डार्क पिंक आणि लाईट पिंक आणि मध्येच मी एक पाकळी जी आहे ती शेंदुरी कलरची करते आहे. ह्या 3 कलर 4 कलर्सचे मिळून मी तयार करते. त्याचप्रमाणे आता छोट्या ज्या क्वेरी आहे सगळ्या, त्या सगळ्या मी ह्या सॅफ्रॉन कलरने म्हणजे शेंदुरी कलरने म्हणजेच ऑरेंज कलरने मी भरून घेते आहे. सगळं खालचं जे आहे ते मी भरून घेत आहे त्या पद्धतीने. आता ही छोटी क्वेरी पण मी ऑरेंज कलरने करून घेते आहे. इथे इथे तुमच्याकडे लाईट ग्रीन कलर असेल त्याने केली तरी देखील ती चालणार आहे. माझ्याकडे लाईट ग्रीन कलर संपला होता म्हणून मी ऑरेंज कलर जरा कॉन्ट्रास्ट कलर घेतला, की सो दॅट ते उठून दिसेल. आणि शिवाय ह्या 2 भुवऱ्यांचा जो मधला भाग आहे, तो जर तुम्हाला कट करता येत नसेल, तर कट करण्याच्या फंदात नाही पडलात तरी चालेल. तुम्ही तिथे व्हाईट कलरच्या म्हणजे व्हाईट कलरच्या फिदर वूल लावली तरी चालेल. म्हणजे ती रांगोळी जी ती दडच तयार होईल आणि म्हणजे अशी मध्ये याला कारण मधलं जे आहे जो भाग 2 कोऱ्या जॉइंट होतात, तर तो जो भाग आहे तो जरा नाजूक तयार होतो. म्हणून मग ती मधला जो भाग आहे तो कट नाही केला, तिथे व्हाईट कलरची फेदर वूल लावली तरी देखील चालणार आहे. आता अशा पद्धतीने मी हा कलर करते आणि त्या 2 कुयऱ्यांच्या मधला मी भाग म्हटला तुम्हाला व्हाईट कलरने तुम्ही करू शकता.
आता पाकळ्या देखील तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतात. हे मी मगाच म्हटलं तुम्हाला. लाल, ऑरेंज, त्यानंतर येलो कलरचं पण हे छान दिसतं कॉम्बिनेशन. तसं पण तुम्ही तयार करून घेऊ शकतात. आता मी काय करणार आहे, हे झाल्यानंतर जे तुम्हाला मी म्हटलं, की या 2 कुऱ्यांच्या मध्ये तुम्ही व्हाईट कलरचं हे करू शकतात. तर आता त्याचप्रमाणे इकडे सगळीकडे मी ऑरेंज कलर देते आहे कुयरीला आणि पाकळ्यांना इथे पिंक, लाल, ऑरेंज आणि असे 4 कलर मी कॉम्बिनेशनमध्ये हे करून घेते आहे. आणि तेवढं झालं की आपली वूलन मॅट ही तयार झाली. अगदी पटकन होणारी आहे. थोडंसं मी हे फास्ट फॉरवर्ड करते. सगळेजण मला म्हणतात, की "तू हे चिटकवणं एवढं दाखवत नाही." कारण खरंच सांगू का, वूलन मॅटमध्ये जेवढं डिझाइन काढणं जेवढं इम्पोर्टंट आहे, त्या कमी त्याच्यामध्ये जेवढं करावं लागतं तुम्हाला ते महत्वाचं असतं. वेदर एज नंतर तुम्ही फक्त फेदर वूलने हे चिटकवत नेलं, की तुमचं वूलन मॅट तयार झालेली असते. फक्त नेहमी मी तुम्हाला म्हणते, की ग्लू गन असल्यामुळे जरा सावकाश आणि जरा काळजीपूर्वक करा, कारण नाहीतर चटका लागू शकतो. आता हे महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं आहे, डिझाइन काढणं हेच याच्यामध्ये महत्वाचं असतं आणि मी माझ्या प्रत्येक वूलन मॅट रांगोळीमध्ये तुम्हाला डिझाइन कसं काढायचं हेच मी शिकवते. कारण तेच महत्वाचा पार्ट आहे. आता हे बघा, मी अशा पद्धतीने हे करून घेते, त्याचप्रमाणे मी सगळीकडे करून घेते. बघा, ही माझी वूलन मॅट तयार झालेली आहे. आता मी हे कट करेल. सगळ्या बाजूने मी कट करून घेतलं आणि मध्ये मी म्हटलं तुम्हाला 2 कुऱ्यांच्या मध्ये व्हाईट कलर द्या. तसा मी हा व्हाईट कलर त्या दोघांच्या मध्ये देईल आणि साइडने मी पूर्ण हे कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुमची रांगोळी तयार झालेली आहे. बघा, सुंदर दिसत आहे आणि थँक यू, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही देखील ते तयार करून बघा आणि मला सांगा अगदी डिझाइन पासून की कसं वाटतंय ते. थँक यू फॉर सबस्क्रायबिंग, वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू सो मच.